जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आपण आज आहोत जुन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये. कार्यालय आहे आणि असंख्य तक्रारी या कार्यालयाच्या शेतकऱ्यांच्या आहेत. मोजणीच्या संदर्भात शेतकरी आज तंटा नको त्यामुळे मोजणीसाठी अर्ज करतात, त्यासाठी अनेक महिने थांबावं लागतं आणि जेव्हा केव्हा मोजणी येते त्यानंतर सुद्धा त्रास देणं चालू होतं. मोजणीच्या हद्दी चुकणे किंवा मोजणीचं कप्रतच न देणे, हेलपाटे मारायला लावणे, चुकीच्या मोजणी करणे, एकाच गटाच्या 2 वेळा मोजणी केल्यावर 2 वेळा हद्दी दाखवणे, एक ना एक अनेक अशा या तक्रारी आहेत आणि आपण सातत्याने आवाज उठवतोय. आणि आज इतका गंभीर प्रकार या मोजणी खात्याच्या 2 अधिकाऱ्यांनी केलेला आहे, धक्का बसेल असा प्रकार आहे. आता ह्या जे आहेत ही सगळी लोक आहेत, ही गोदरे गावची आणि स्वतः ह्या सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत आणि जवळ 3 महिने झाले ही सगळी लोक हेलपाटे मारतात. ते स्वतःच्या कामासाठी नाही मारत. तिथं झालं असं की 50 लाख रुपयाचा निधी या गोदरे गावामध्ये मंजूर झाला होता. गोदरे ते नेरवाडी म्हणून एक वस्ती आहे तिथपर्यंत, आणि तो निधी खर्च करायचा होता. तर त्या रस्ता करण्यासाठी एक जो शेतकरी होता तो शेतकरी वारंवार अडथळा आणायचा आणि अडथळा आणल्याच्या नंतर मग हे गावाने असं ठरवलं की आता एक काम करा, आपण थोडे दिवस काम हे थांबूया तुमचा हरकत असल्यामुळं, याची मोजणी करू आणि मोजणी केल्याच्या नंतर मग रस्ता करू. तर ह्यानंतर हा विषय हे झाला. नंतर काय ठरलं होतं, जो शेतकरी अडथळा आणत होता त्यांनी मोजणीला अर्ज करायचा होता आणि मोजणी करायची होती. झालं असं का त्या शेतकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना सांगितलं का मोजणीसाठी आम्ही अर्ज केलेला आहे आणि 9 जानेवारीला मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाचे साहेब येणार आहे. तर साहेब कोण येणार आहे? एकाचं नाव आहे पोटकुले आणि दुसऱ्याचं नाव काय? कोकणे. आणि हे पोटकुले आणि कोकणे 9 जानेवारीला त्या गावामध्ये आले जिथं तो मोजणी करायची, त्या ठिकाणी मोजणी केली दिवसभर आणि त्याबाबत कोणाला नोटिसा दिल्या नाही, काहीच नाही. आणि म्हणले का आम्ही आता काही दिवसांनी येतो तुमची हद्द दाखवण्याची मोजणी करण्यासाठी. आणि तेव्हापासून 2 दिवसांनी ना, म्हणजे 9 जानेवारीला आले ना लगेच हे झालं, 12 तारखेला येणार होते समजा. आणि तेव्हापासून तर जानेवारीचा आता महिना आहे, मार्च, आतापर्यंत ते पोटकुले फोन उचलत नाही, काहीच नाही, काही फोनचं बी उत्तर देत नाही. सदरचा शेतकरी म्हणतो येईल मोजणी, आता हद्द कायमची मोजणी काय येत नाही, का हद्दी दाखवली जात नाही म्हणून हे सारखे हेलपाटे मारतात. त्यांना काही न्याय मिळत नव्हता, सारखी उडवडीची उत्तर मिळत होती. आज हे जवळपास 2 दिवस झाले जुन्नर टाइमच्या संपर्कात होते. आज आम्ही आतमध्ये गेलो, मंगल गवळी मॅडमला भेटलो, सगळी माहिती घेतली. पण त्याच्यामध्ये असं घडलं का असं समजलं धक्कादायक का 9 जानेवारीला हे अधिकारी त्या ठिकाणी मोजणी करायला गेलेच नव्हते असं मॅडम म्हणाल्या. मग या सरपंच ताईंनी यांनी सगळे व्हिडिओ दाखवले, अहो हे तर 9 जानेवारीला आमच्या हे 2 अधिकारी बाकीचे ग्रामस्थ आम्ही सगळे मोजणी करत होतो, हे बघा व्हिडिओ. तर म्हणाल्या पाहू, गवळे मॅडम म्हणाले पाहू. मग त्यांनी पाहिला व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये त्यांना पण विश्वास बसला का हे काहीतरी चुकीचं घडलंय. आता मॅडम यांनी सांगितलं का त्या 2 अधिकाऱ्यांची तक्रार करा, आम्ही कारवाई करूया. आता विषय असा झालाय का ती मोजणी सरकारी मोजणी नव्हतीच 9 जानेवारीला, ती यांना दाखवायचं तो रस्त्याचा निधी पुढे जाईल, ती तो रस्ता होणार नाही म्हणून ती शक्कल लढवली होती त्या शेतकऱ्यांनी. आणि त्या शेतकऱ्यांनी या सरकारी अधिकाऱ्याला हाताशी धरलं आणि तिथं यांना दाखवलं का आम्ही मोजणी करतोय, पण त्या दिवशी मोजणीच नव्हती. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी ह्या गावाची फसवणूक केली, शासनाची फसवणूक केली आणि स्वतः मात्र ती खाजगी मोजणी केली. सरपंच ताई, आता हे मी सांगितलंय बरोबर आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर. धरा हे हातामध्ये धरा. मग आता काय वाटतं तुम्हाला हा सगळा कारभार बघितलं? आता हे खरं तर हे चुकीचं काम केलेलं आहे यांनी. एवढ्या दिवसामध्ये आमचं काम व्हायला पाहिजे होतं, पण ह्या शेतकऱ्यांनी जे काही सांगितलं मोजणीवाले यायचे ते यायचे, आज नाही उद्या येतील म्हणून आम्ही आजपर्यंत वाटच पाहत होतो. आज नाही उद्या येतील आणि आमचं काम पूर्ण होईल असं आम्हाला वाटलं होतं. पण आज आता निधी मागे जायच्या याच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं हे वाटतं. रस्ता नाही का तिथं? रस्त्याची लय बिकट अवस्था आहे, गुडघ्या इतका गाळ होतं तिथं, जाता येत नाही अक्षरशः. आणि जिथं मी राहते त्याच वाडीमध्ये हा सगळा गाळ होतो. याच्या अगोदर तिथलेच ग्रामस्थ म्हणायचे की रस्ता झाला पाहिजे, रस्ता झाला पाहिजे, आणि त्याच वाडीतले वस्तीतले लोक ग्रामस्थ आता म्हणायला लागले की करायचं नाही. असं कुठं असतं? म्हणजे तुम्ही जनतेसाठी करताय आणि काही लोक त्याला विरोध करताय म्हणून ठरलं मोजणी करायची. हा, मग काय झालं? मोजणी करायची म्हणून मग कोण हरकत करत होतं ते नाव बी सांगा तुम्ही. शंकर तावजी रेंगडे ना, शंकर तावजी रेंगडे आणि बाकीचे त्यांचे हे आहेतच भाऊकी. वगैरे, हो.
ते काय म्हणायचे इथून रस्ता नाही करायचा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की मोजणी करायची, पण मोजणी कधी होईल? त्यांनी असे एक पोलीस ज्या वेळेला आम्ही बोलवले इथे होते ना, लाव माईक. पोलीस प्रोटेक्शन ज्या वेळेला बोलवले होते आम्ही, त्यावेळेला ते म्हटले की म्हणजे पोलिसांनी रेकॉर्डिंग पण घेतलेलं आहे मोबाईलमध्ये. ते काय म्हटले की जर ह्या रस्त्याच्या इकडं जर आमचं निघालं तर ह्यांनी काढून द्यायचं, म्हणजे लगतच्या शेतकऱ्यांनी, आणि जर त्यांच्याकडे आमचं निघालं तर आम्ही घरं मोडायला तयार आहोत, असं ते बोललेले. असं क्लिप लावा. हा बोला पुढं. हा जवळ धरून बोला असं. हा त्यावेळेला ते म्हटले की घरं मोडायची वेळ आली तरी चालेल, आम्ही घरं मोडून देऊ म्हणून, नाही का. हा 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 काय हरकत नाही. काय बोला. हरकत नाही, पण मग त्यांनी तसं काय अजूनही राहू काही दे राहू दे केलेलं आता. नाही. हा मग ते सांगितले का दोघांच्या हद्दीच्या मधून आपण रस्ता द्यायला तयारी, फक्त मोजणी करा. मोजणी करा. मग त्यांनी मोजणीला अर्ज केला हे तुम्हाला सांगितलं का? ते असं म्हटले होते, ग्रामस्थांच्या पूर्ण गावातले ग्रामस्थ, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील हे सगळे असताना ते म्हटलेले की मोजणी झाल्यानंतर नंतरच रस्ता होईल. पण ज्या वेळेला पोलीस प्रोटेक्शन आम्ही बोलवलं होतं, पोलीस आले होते म्हणजे प्रत्यक्ष तिथं, तेव्हा त्यांनी पोलिसांनी रेकॉर्डिंग घेतलेले, ते असे बोललेले आहेत ना की आम्ही देऊ काढून म्हणून, पण आता रस्ता होऊ द्या, चाललंय तर होऊ द्या. पण ज्या वेळेला मशीन येतं ना, हे एकदा नाही दोनदा नाही 3 महिने झाले, मशीन जेव्हा येतं ना त्या वेळेला ते प्रत्येक वेळेला मध्ये येणार, काम करायचं नाही. आता मागं तर ती मोठी खडी जी कुठली ती खडी आसरली आणि त्या जे कामगार होते का त्यांनाच ते मारायला लगेच धावले. बर मग आता मोजणी करायची, मग त्यांनी अर्ज केला असं तुम्हाला सांगितलं? हो, ते म्हटलेले अर्ज केलाय म्हणून. मग 9 तारखेला काय घडलं? 9 तारखेला जानेवारीला म्हणजे हे आता परत म्हणतात आम्हाला दुसरी मोजणी आणायची. 9 तारखेला 9 जानेवारीला जी मोजणी झाली त्यावेळेला त्यांनीच बोलवली होती ती मोजणी. आम्ही त्याच्यावर ठाम होतो, म्हणजे नाही का, ठाम मताने आम्ही सर्व ग्रामस्थ, आमच्या वस्तीतील सगळे लोक, महिला मंडळ म्हणा, पुरुष मंडळ, सगळे तिथे उभे होते. त्या मोजणीला आमची संमत होती म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे. पण मग त्यांनी वहिवाट हात घेतली आणि परत म्हणे 2 दिवसांनी आम्ही येतो. 2 दिवसांनी ते अजूनही आले नाही. 9 जानेवारीला कोण अधिकारी आले होते मोजणी करायला त्या गटाची? पोटकुले आणि कोकणे म्हणून हे दोघं आले होते. किती वाजता आले ते? ते सकाळी 11 वाजता आले होते. मग काय काय होतं त्यांच्याकडे? मोजणी साहित्य काय होतं? सगळं काय होतं मोजणीचं साहित्य त्यांचं, जे काय काय असं ते. हा सॅटेलाइटचं ते. हो, ते सगळंच होतं ना धरायला. ते होते. किती वेळ मोजणी केली त्यांनी? 6 वाजेपर्यंत हे सगळे सांगतील ना. पोलीस पाटील आहेत, तंटामुक्ती आहे, उपसरपंच आहेत, इतर ग्रामस्थ हे सुद्धा सगळे होते त्याच्यामध्ये. हे सगळे सांगतील की 6 वाजेपर्यंत आम्ही तिथे बसून होतो. बिना भाकरीचं जेवले सुद्धा नव्हतं कोणी दिवसभर. मग पोटकुले काय म्हणाले? पोटकुले काय जाऊ वगैरे घेतलं का त्यावेळी? नाही, तसं काही त्यांनी विचारलेलं नाही. काय म्हणाले? आम्ही 2 दिवसांनी येतो. हो, फक्त ते एवढंच बोलले की आम्ही 2 दिवसांनी येतो. म्हटलं आम्ही तेच म्हटलं कधी येणार, आता लगेच नाही का, आमचं बरं एक तर रस्त्याचं काम चालू आहे. ते म्हणे 2 दिवसांनी येतो. म्हटलं ठीक आहे. हद्द कायम करायला? हद्द कायम करायला 2 दिवसांनी येतं असं बोलले ते. मग दुसरं 2 दिवस मी वाट पाहिली? हो, 2 दिवस. आज मार्च महिना चालू झालाय. तुम्ही फोन करायचे काय म्हणायचे ते? आम्ही ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला एकदाही त्या माणसाने फोन उचललेला नाही आमचा. बर. पाहिजे असेल तर आमचा फोन, माझ्या मिस्टरांचा, माझा, अजून इतरांचा, तुम्हाला ज्याच्यावर संशय असेल त्याचा फोन तुम्ही चेक करा. फोन उचललेलाच नाही त्या माणसाने आमचा. बर. आणि मग इथं आल्याच्या नंतर काय समजलं तुम्हाला? 3 महिने हेलपाटे मारल्यावर ती मोजणीच नव्हती सरकारी. मॅडम म्हटल्या की ते आलेच नव्हते. काल असं म्हटले, म्हणजे आमच्या समोर त्या पोटकुलेंना फोन लावला तर त्यांनी असं सांगितलं की मी तिथे गेलो नव्हतो, मी बाजूला मोजणी होती म्हणून मी तिथे गेलो होतो बघायला, असं पोटकुले म्हटले. पण पोटकुले तिथं इतर बाजूला कोणाचीच मोजणी नव्हती त्या दिवशी. बर. तरी सुद्धा ते असं म्हणतात. ते मग मॅडम पाठीशी घालतात म्हणजे असं बोलले ना का हो, हे मॅडम ते असं बघायला आले असतील वगैरे? हा, मॅडम असं म्हणतात ते पाहायला आले होते बाबा. मग मॅडम म्हटलं मी चौकशी करते. पण मॅडमनी आजही, आम्ही परत दुसऱ्या दिवशी आज आलेलो आहे, तर मॅडम आजही म्हणतात की जो काल फोन केला तेवढाच, परत काही त्यांनी विचारलेलं नाहीये. हा, मग काल मॅडमनी फोन केला त्या पोटकुलेंना, काय म्हणाले ते पोटकुले मॅडमना? आमच्या समोरच व्हिडिओ आपला मोठा स्पीकर ऑन केला होता. हा, तसं फोन केला होता. तर ते म्हटले मी गेलो नव्हतो तिथं, मी बाजूला मोजणी होती ना तेव्हा मी तिथं गेलो होतो असं पोटकुले म्हटले. बाजूला मोजणी नव्हतीच? कोणाचीच मोजणी नव्हती. आणि दिवसभर हे सगळे ते व्हिडिओ शूटिंग तुमच्याकडे आहे मोजणी करतानाची? त्या गटाची जीपीएस चे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत माझ्याकडे. नशीब तुम्ही ते घेतले तरी. मॅडम ना पण म्हटले का नाही ते बघायलाच गेले असतील काल? हा, मॅडमनी ज्या वेळेला पोटकुलेंनी काल आमच्या समोर स्पीकर वरती फोन केला ना त्यावेळेला त्या पोटकुलेंनी असं सांगितलं, त्या ह्याच्यावर त्या मॅडम त्या आधारे म्हटल्या. पण आता मॅडमला मी जीपीएस चा फोटो वगैरे दाखवलेला आहे, मॅडमनी पाहिलेला आहे ते.
मग काय म्हणाले मॅडम? ते म्हटले तुमचा लेखी अर्ज देऊन टाका तुमच्याकडनं, तक्रार करायची. लेखी तक्रार अर्ज तक्रार करून पुरावे समजा देऊन मॅडम कारवाई करतील असं वाटतं? केलीच पाहिजे, नाही केली तर मग मॅडमवर कारवाई होईल. काय करणार तुम्ही मग सगळे मी ग्राम? मॅडम वरती किंवा पूर्ण ऑफिस वरती, भूमी अभिलेखच्या ऑफिस वरती मी कारवाई स्वतः करेन. फसवणूक केल्याची. फसवणूक केलेली यांनी, खूप मोठी फसवणूक केलेली. आज आम्ही 3 महिने वाट पाहतोय. आज एवढा मोठा गोदरे गावातील शिलेच्या वाडीचा निधी मागे जातोय. आता 31 मार्चला मागे जाणार नाही. मागे जाणार, नाही झालं तर मागे जाणार, यांच्या चुकीमुळं, ह्यांच्या चुकीमुळे म्हणायचं. पण ते मोजणी जर होतीच नाही तर हे खाजगी मोजणी म्हणजे हे कशासाठी आले असतील? काय यांना पैसे देऊन मॅनेज होऊन मोजणी करत असतील असं वाटतं? असंही मला वाटतं. बहुतेक यांनी पैसे देऊनच हे आलेले असावेत 100%. मग जर ह्यांनी जर हे सरकारी मोजणीवाले होते, मग यांनी लगतच्या शेतकऱ्यांना नोटीस का नाही दिलं? नोटीस द्यायला पाहिजे होतं ना. आता तुम्ही पोटकुलेंना फोन लावू शकाल का? लावेल ना, लगेच लावा ना. नंबर आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे तर नाही. मग तुम्ही तर म्हणते माझा फोन नाही उचलत. म्हणजे मी स्वतः नाही लावला, माझ्या मिस्टरांच्या फोनवरून लावलेला, पण त्यांचा फोन उचललेला नाहीये. नाही उचलला का? म्हणजे चेक करावं बाबा, मी जर लावला असेल किंवा माझ्या मिस्टरांनी लावला असेल. तुमच्याकडे आहे का पोटकुलेंचा नंबर? दे ना मग मला. मग आता कसं असं कसं, माझ्याकडे पण नाही नंबर. ऑफिस मधून अजून एक म्हणजे तिथले जे मांडवे आहेत ना, मांडवे आणि म्हणजे पहिल्या सुरुवातीची मीटिंग आहे आमची. जानेवारी म्हणजे डिसेंबर मधली ही मीटिंग आहे आमची, ग्रामस्थ वगैरे रस्त्याविषयी घेऊन. त्यावेळेला त्यांनी अडचण केली. त्यावेळेला मांडवे आणि रेंगडे हे काय म्हटले आमची मीटिंग मध्ये, की रेंगडेच म्हटले की तुम्ही मोजणी बोलवा लगेच बाबा, नाही का, मोजणी झाल्याशिवाय आम्ही करणार. मग लगेच खाजगी मोजणी बोलवली त्यांनी. तर हे काय म्हटले रेंगडे, की आम्ही दोघंही खर्च करू, मोजणीचा जो काय खर्च असेल तो आम्ही दोघं मिळून करू, तुम्ही सरकारी करायची, खाजगी पहिल्या मीटिंगला डिसेंबर मध्ये. त्यावेळेला खाजगी मोजणी ह्यांनी बोलवली आणि मोजणी वगैरे झाल्यानंतर रेंगडे म्हटले की आम्ही पैसे देणार नाही. मग सगळे पैसे मांडव्यांनी भरले. मला काय कोणाची बाजू घ्यायची नाही. हा सरकारी रस्ता आहे, सगळ्या ग्रामस्थांसाठी किंवा सगळ्या गावकऱ्यांसाठी, पूर्ण गावातील लोकांसाठी. नंबर तर मग 1 मिनिट ताई. बरं ठीक आहे. त्यांचं नाव काय होतं ते खाजगीवाले, मला आठवण ना. खाजगी दुसरं काहीतरी अजून एक होतं ना अधिकारी, ते कोकणे होते. कोकणे बी अधिकारीच आहे ना इथले? हा, कोकणे आणि ते पोटकुले होते. पण खाजगी जे बोलवले होते ना मांडवेनी, खाजगिरी मोजणी केली पण यांना मान्य नाही झाली. मोजणी केली ते म्हणले खोटी मोजणी आम्हाला मान्य नाही. मग आधी तयार होते. आणि ते जे खाजगी मोजणीवाले होते का, ते म्हणले जर इकडचं इकडं थोडं जरी निघालं ना, आम्ही रुपया घेणार नाही तुमचं. म्हणले फुकट. सोनवणी हा, सोनवणी खाजगी मोजणीवाली. ठीक आहे, मी आता यांना पोटकुलेंना फोन लावलाय, बघू ना काय म्हणताय. तुम्ही पण बोला. चालेल. इथंच. हॅलो. हा, पोटकुले साहेब. हो, बोला ना. ते 9 जानेवारीला तुम्ही गोदरेला मोजणी करायला गेले होते ना सर? ते प्रायव्हेट होते सर. प्रायव्हेट मोजणी? तुम्ही सरकारी अधिकारी आहेत ना? माझी मोजणी होती, ती माझी मोजणी करून तो प्रायव्हेट पोरगा माझ्या बरोबर होता. कोणता पोरगा होता? म्हणून मी त्याच्या बरोबर गेलेलो. कशाला? खाजगी मोजणी करायला? एकच गाडी होती ना, म्हणून सोबत गेलेलो. बर, काय नाव होतं त्या मुलाचं? पवार. आणि मग ते कोकणी काय करत होते तुमच्या सोबत? माझ्या बरोबरच होता ना सर. कोण? कोकणे? हो, आम्ही दोघे आमचे संघच मोजणी होते ना. कोणत्या गाडीत होते तुम्ही? सेलेरियो मध्ये? अच्छा, सेलेरियो तुमची आहे का? मग तुम्ही ते खाजगी मोजणीसाठी कसं काय जाता ना मग सर दिवसभर? नाही, तो मित्र होता, माझ्या बरोबर मोजणीला होता. अहो, मित्र काय, तुम्ही सरकारचं काम करता का मित्राचं करता? अख्ख्या गावाने पाहिले, कोणीच नव्हतं. तुम्ही मोजणी करत होते, ते व्हिडिओ होते मॅडम कडे. तुम्ही आणि कोकणे. मी खाजगी मोजणी करत होते. नाही हो, खाजगीला मी सोबत होतो फक्त मदतीला. खाजगी मोजणीला तुम्ही दोघं कोकणे आणि तुम्ही सोबतीला होते. फक्त सोबत होतो म्हणून आम्ही तिथं आलो समोर. हो ना? कोणाच्या सोबतीला होत्या? अख्ख्या गावाने पाहिले. जरा त्या सरपंच काय म्हणतात बघा जरा. हॅलो. हा, म्हटलं गोदऱ्यामध्ये शिलेच्या वाडीमध्ये 9 जानेवारीला मोजणीसाठी कोण आलं होतं? कोण पवार होते हो तिथं?
अख्ख्या गावाने पाहिले कोण पवार होता तिथे मला सांगा. अहो त्यांचा नंबर तुम्हाला वाटलं. अहो तुम्ही काय खोटं बोलता, इथं गाव काय खोटं सांगाल का? तुम्ही एक खोटं सांगशाल पण गाव खोटं सांगणार आहे का? मोजणी करत होते रे. पोटकुले तुम्ही आणि कोकणे होते, दोघच होते का नाही? गाडीतून जाताना येताना आम्ही दोघांनाच पाहिलं, इतर तिसरा माणूस कोण होता का गाव सोडून दुसरं? किती वेळ केली मोजणी यांनी? सकाळीपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ना आता पवार कोणाचंही नाव घ्यायला लागले का? बरं कुठं होती तुमची आम्हाला काही मोजणी? विसर पडतं शेजारी काय? शेजारी कुठं मोजणी होती तेव्हा तुमची? कुठं? त्या 9 जानेवारीला कुठं कुठं मोजणी होती तुमची? 9 जानेवारीला मी जानेवारी 1 ला गेलेलो ना. 9 जानेवारीला तुम्ही कुठं कुठं मोजणी केली? सरकारी बर का? हा थांबा. ते तपास कुठे हे करतात आणि चेक करतात, कुठे गेले होते 9 जानेवारीला? त्यांना आठवणा. सकाळी किती वाजता आले सकाळी 11 वाजता आले होते. आणि गेले किती वाजता? 5-6 वाजता गेले होते का? संध्याकाळी? हो. काल मॅडम 5 वाजता. म्हणले का शेजारी मोजणी करा, आम्ही तिथे गेलतो म्हणून तिथे गेलतो आम्ही. शेजारी मोजणी करा विचारतो ते ना कुठं मग होती. कोणाच्या इथं झाली मोजणी? दाखवा आम्हाला. रेकॉर्ड तर असेल ना त्यांच्या ऑफिसला. हो ना. मग मॅडमने पण चेक करायला पाहिजे ना. कालपासून आम्ही येतोय, काल सकाळीपासून बसलो होतो. मॅडमची ऑनलाईन मीटिंग चालू होती तरी आम्ही 6 वाजेपर्यंत इथे बसून होतो या ऑफिसला. नाही कुठं. हॅलो हा सर, आळ्यात होती, त्या आळ्यात झाली होती पण नाही लवकर गेलो होतो. अहो ऐका ना, 9 जानेवारीला काय केलं तुम्ही? कुठं मोजणी केली म्हणले? आळ्याची होती, आळ्याची. आळ्याची? आळा कुठं आणि आळ्याची गोधरा किती कुठं? वाजता गेली मोजणी? ती आळ्यात झाली ना, रद्द झाली ती मग म्हणून किती वाजता रद्द झाली? तरी ती 9:15 दरम्यान झाली असती. 9:15च्या दरम्यान झाली आणि तुम्ही लगेच 11 वाजता इथं खाजगी मोजणी करायला आले गोधऱ्याला आळ्यावरून. हो हो. मग ती का रद्द झाली होती आळ्याची? त्यांचा नकाशाला प्रॉब्लेम होता. हा नकाशाचा प्रॉब्लेम होता, गट नंबर नव्हता पडला. गट नंबर पाडला नव्हता म्हणून. मग दिवसभर किती वेळ केली तुम्ही 11 ते इथं मोजणी गोधऱ्याला? तर 4 का 5 वाजेपर्यंत झाली असं. अहो खाजगी मोजणी तुम्हाला सरकार पैसे देते आणि तुम्ही खाजगी मोजणी करता साहेब, आणि ते लोकांना म्हणता का आम्ही हद्द काम करायला 2 दिवसांनी येतो. त्यांचे फोन सुद्धा उचलीत नाही. आणि त्या कोकणींची बी होती का आळ्याला मोजणी? त्यांचे सोबतच होते, त्यांचा पण प्रॉब्लेम त्यांना विचारावं लागेल. त्यांचा प्रॉब्लेम आता त्यांना विचारू. धन्य साहेब, तुमच्या समोर या मोजणी कार्यालयाच्या आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा सत्कार दिला पाहिजे. असं प्रायव्हेट मोजणी होती, मी फक्त त्यांच्यासोबत गेलेलो एवढा विषय. हो म्हणूनच सत्कार केला पाहिजे. हे म्हणजे हा तुमचं म्हणणं आपल्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचू द्या का शेतकऱ्यांच्या मोजण्या करती नाही आणि खाजगी मोजण्या करायला अधिकारी पाळतायत हे कळू द्या. आता इथं सगळे पाटील आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत ना. खाजगी तर मोजण्या काय लोकांनी करायची, आत्महत्या तुम्ही करायची का पैसे साहेब? घ्या, पगार घ्या तुम्ही वरून. बोला. त्यांचं काय विषय आहे, तर आपण उद्या त्यांना म्हणा काय अडचण आहे, आपण बघू. अहो काय अडचण आहे? 2 महिने तुम्ही काय झोपले होते का? काय अडचण आहे? आम्हाला 2 दिवसात येतो म्हणून सांगता तुम्ही. पगार घ्यायचा वरून शासनाचा, खाजगी मोजण्या करून तेही पैसे घ्यायचे का? ऐका ना, उद्या या आपण. मग मला सांगा, तुम्ही तिथं त्यांच्या सोबत आले होते, मग 2 दिवसांनी तुम्ही का म्हटले आम्ही 2 दिवसांनी येतो म्हणून? तुम्ही दोघच होते का नाही? तुम्ही दोघच म्हटले ना आम्ही 2 दिवसांनी येतो. तुम्ही दोघच फिरत होते ना मोजण्या करायला. उद्या या तिथं आपण. अहो अख्खा शिवार तुम्ही असं किती गटांच्या मोजण्या करायला घेतल्या होत्या? 4-5 क्षेत्र तुम्ही मोजत गेले, गट मोजत गेले. 4-5 गट मोजत गेले तुम्ही. होता तिथं कोण पवार? कोण पवार होता? तो होता का तिथं? अख्खा ग्रामस्थ गाव गोधरा गाव आहे तिथं होता त्या दिवशी. होता का नाही गोधरे गाव? मग त्या गोधरे गावातील कुठल्याही एका व्यक्तीला विचारा की तुम्ही पवारांना पाहिलं का? होते का हो पवार तिथं कोणी? नाही, पवार म्हणून होते पाटील तिथं कोणी? दोघच होते. दोघच होते. अख्खा गाव सांगते इथं. पोलीस पाटील आहेत, उपसरपंच आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहे, ग्रामस्थ आहेत, आरपीआय अध्यक्ष आहेत, बोला. सगळे सांगतात इथं. कोणी नव्हतं तिथं पवार म्हणून. तुम्ही दोघच होते. उद्या आपण भेटू. उद्या तुम्हाला काय अडचण आहे ते सांगा. मला काय म्हणायचंय हे बघा, तुम्ही तिकडं काही असू द्या, पण आम्हाला हद्दी दाखवून द्या. आमचा आज एवढा मोठा निधी मागं जातोय, तो मागं न जाऊ नये यासाठी मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आमच्या ज्या काही हद्दी असतील त्या आम्हाला दाखवून द्या. आमचा रस्त्याचं काम चालू होऊ द्या. जर ह्या रस्त्याचं काम मागं गेलं
तर तुमच्यावर मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्यामुळे आज रस्त्याचं काम मागे जाते, हेच ग्राह्य धरलं जाईल. आपण बोलू बोलू चालेल. ठेवू का साहेब? धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल, फोन उचलल्याबद्दल डबल धन्यवाद. हा बरोबर. चालेल ठीक. काय आता बोलणार आहे, म्हणजे राग येतोय असं, म्हणजे लय जाग येतो एवढी मोठी बाकीच्या शेतकऱ्यांची कशी मानसिकता होत असेल या त्रासामुळे लोकांच्या. नंबर घ्या त्यांचा आता तुम्ही. हा, आता काय नंबर घेतात ते मॅडमनी, त्यांचा आता बडतर्फ केलं पाहिजे त्यांना. हो, हो. सरकारने अशा लोकांना बडतर्फ केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. डबल काम करायला पाहतात, शासनाचा पगारही घेतात, खाजगी मोजण्या करून हे अहो यांना इथं आलं तर इथं एक बी अधिकारी कर्मचारी नसतो. ते काय म्हणतात मोजणी करायला गेले, मोजणी करायला यांचा तपास नसतो. काल मॅडमला म्हटलं फोन लावा, आम्ही दिवसभर इथं बसून होतो 6 वाजेपर्यंत. मॅडम काय म्हटल्या, त्यांची मोजणी चालू असताना त्यांचे फोन ते काय मशीनला जोडतात म्हणून ते फोन नाही लागत आणि फोन नाही उचलत. असं मॅडम म्हणाले. हो, आम्ही 6 वाजेपर्यंत इथं 7 वाजता रात्री मी घरी गेले 7 वाजता. म्हणजे गवळी मॅडम हो, धन्य. दिवसभर बाहेर उभं होतो बसायला खुर्च्या, बाकीचे लोक उभे आलेले असल्या कारणाने ते बसले, ते नाही का, बसायला खुर्ची नव्हती, आम्ही उभं होतो, नंतर इथं येऊन बसले थोडा वेळ. पोलीस पाटील इकडे आहे बरं. तुम्ही पोलीस पाटील, हे ताईंनी जे काय सांगितलं खरंय. हा, मोजणीला आले होते. आपले कोकणी साहेब होते, पोटकुले साहेब होते, 2 जण होते. 9 तारखेला. धन्यवाद. हे पहा, हे आता हे सगळं हे असं आहे, प्रत्येक जण बातमी दिला असं नाही, इतका भोंगळ कारभार आहे या सरकारी विभागांचा, आणि यांच्या कुणाचं नियंत्रण नाही. नियंत्रण नसल्यामुळं हा सगळा स्वैराचार माजलेला आहे, भ्रष्टाचार माजलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी पैसे भरतात, हजारो पैसे भरतात, परत पैसे देतात खालून टॅबला खालून सुद्धा, तरी सुद्धा मोजण्या होत नाहीये. आणि इतका मनस्ताप होतोय. परंतु याच्यामध्ये इतका शेतकऱ्यांचा त्रास सुरू आहे, आणि याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झालाय. कारण की यांच्यावर कोण कारवाई करायलाच नाहीये. कारण यांना माहिती आहे की आपले वरिष्ठ अधिकारी पण आपल्यासारखेच आहेत, त्यामुळे आपल्यावर काही कारवाई होणार नाही. पण कुणी वरिष्ठ अधिकारी असेल, त्याला पुन्हा एखाद्या लोकप्रतिनिधी थोडीशी लाज वाटेल, तर नक्कीच त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.